श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, येत्या 23 एप्रिलला 2026 रोजी म्हणजे गुरुवारी या दिवशी आलेला आहे गुरु पुष्यामृत योग. पुष्य नक्षत्र जेव्हा गुरुवारी येते तेव्हा गुरु पुष्यामृत योग हा तयार होतो. गुरु पुष्यामृत योग हा ज्योतिषशास्त्रात अत्यंत शुभ आणि लक्ष्मीकारक मानला जातो. या दिवशी केलेले उपाय आर्थिक प्रगती, धनवृद्धी आणि दारिद्र्य दूर करण्यासाठी विशेष फलदायी ठरतात. गुरु पुष्यामृत योगावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची एकत्रित पूजा केली जाते. हा योग सर्व कार्यासाठी शुभ मानला जातो. या योगावर सोने खरेदी केले असता त्याची वृद्धी होते. गुरुवार 23 एप्रिल 2026 रोजी गुरु पुष्यामृत योग रात्री 8:57 पासून ते पहाटे 7 वाजेपर्यंत असणार आहे. गुरु पुष्यामृत योगाचे फार महत्त्व आहे. या दिवशी हाती घेतलेल्या कामामध्ये यश मिळवायचे असल्यास आपल्या कुलदेवतेची मनोभावे पूजा करणे शुभ आणि फलदायक असते. लक्ष्मी देवीचे या दिवशी विशेष पूजन केले जाते. या दिवशी केलेले लक्ष्मी पूजन अत्यंत शुभ आणि फलदायक असते. या दिवशी नवीन वाहन, नवीन वस्तू, विशेष करून सोने, चांदी खरेदी केल्यास अत्यंत शुभ आणि फलदायक मानले जाते. आपल्या शास्त्रामध्ये असे सांगितले आहे की गुरु पुष्यामृत योगावरती जर तुम्ही सोने चांदी खरेदी केले तर ते कधी मोडण्याची किंवा विकण्याची वेळ आपल्यावरती येत नाही. आणि हा असा गुरु पुष्यामृत योग हा वर्षातून फक्त 2 ते 3 वेळाच येत असतो. म्हणून हा अतिशय दुर्मिळ योग मानला जातो. जर आपण या दिवशी कोणतेही महत्त्वाचं काम हाती घेतलं तर त्या कामात आपल्याला यश मिळतं आणि म्हणून या दिवशी अनेक जण आपली महत्त्वाची कामे आहेत तर ती पूर्ण करत असतात. कामामध्ये त्यांना यश देखील मिळते. तसेच या दिवशी अनेक जण नवीन घराची खरेदी करतात, गृहप्रवेश करतात, तसेच नवीन गाड्यांची सुद्धा खरेदी करतात. अनेक शुभ कार्य जे आहेत तर ते या दिवशी केले जातात. म्हणून हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची एकत्रित पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटे, अडथळे दूर होतात, आर्थिक प्रगती होते. तसेच या दिवशी काही प्रभावी उपाय देखील केले जातात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय साधा आणि सोपा पण प्रभावी असा उपाय पाहणार आहोत. गुरुवारी आपल्याला सकाळी घरात या झाडाचे एक पान आणायचे आहे. ते पान आपण आपल्याला घरात आणले तर घरातील सर्व दुःख, त्रास, अडचणी दूर होऊन 7 पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल आणि कोणताही तुमचा गुप्त शत्रू हा घरी येऊन तुमची माफी मागेल. जीवनातील सर्व शत्रूंचा त्रास नष्ट होईल आणि आपण कितीही कठीणातली कठीण इच्छाही पूर्ण होईल. माता लक्ष्मीची अखंड कृपा तुमच्यावरती राहील. असा हा अत्यंत प्रभावी उपाय आजच्या या व्हिडिओत पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. गुरुवारी पुष्य नक्षत्र आले की त्या दिवशी गुरु पुष्यामृत योग तयार होतो. हा योग सर्व कार्यासाठी शुभ मानला जातो. या योगावर सोने खरेदी केले असता त्याची वृद्धी होते. हा उपाय तुम्हाला गुरुवारच्या दिवशी सकाळी करायचा आहे. सकाळी 12 वाजण्याच्या नंतर करायचा आहे. हा उपाय केल्याने तुमच्या मनातील कठीणातील कठीण इच्छाही 100% पूर्ण होईल. प्रत्येक मनोकामना पूर्ण होईल. तर बघा, प्रत्येकाच्या मनात काही ना काही इच्छाही असतेच. अशी एकही व्यक्ती ना स्थितीची काही इच्छा नसेल. अगदी सर्व व्यक्तींच्या मनात छोटी मोठी कोणतीही इच्छाही असतेच आणि या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण आपल्या आयुष्यामध्ये कष्ट घेत असतो. परंतु या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळणे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. बऱ्याच वेळा आपण आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी 100% प्रयत्न करतो, भरपूर कष्ट करतो, परंतु कधी कधी कितीही कष्ट केले तरीही, प्रयत्न केले तरीही आपल्या प्रयत्नांना म्हणावे तसे यश भेटत नाही आणि मग आपणच म्हणतो की माझं नशीबच खराब आहे. परंतु जर विशिष्ट तिथीवरती आपण आपल्या कष्टासोबत आणि मेहनत सोबत काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्या तर नक्कीच आपलं नशीब हे आपल्याला साथ देत असतं. जेव्हा आपल्या कुंडलीमध्ये ग्रह हे कमकुवत असतात तेव्हा आपले प्रयत्न, मेहनत ही अपूर्ण पडत असते आणि म्हणून गुरु पुष्यामृत योगावरती जर तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल. तुमच्या मनातील कठीणात कठीण इच्छाही पूर्ण होईल. तसेच प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक तरी शत्रू हा असतोच. हा शत्रू आपल्या प्रत्येक कामामध्ये सतत अडचणी निर्माण करत असतो. तसेच तुमच्या जीवनात आर्थिक समस्या या निर्माण होत असतील, घरात आलेला पैसा हा टिकत नसेल, हा सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने घरातून बाहेर जात असेल किंवा सतत एखादी व्यक्ती घरात आजारी राहत असेल आणि त्यावरती हा पैसा खर्च होत असेल, या सर्व अडचणी तुमच्या दूर होऊन माता लक्ष्मी ही तुमच्यावरती प्रसन्न राहून घरातील 7 पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होण्यासाठी हा उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये अशी काही झाडे आहेत ज्यामध्ये साक्षात देवी देवता वास करतात. त्यातील एक झाड म्हणजे औदुंबराचे झाड. साक्षात दत्त निवास असलेले पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे. 21 गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्ष कली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली. औदुंबराला भूतकाळावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण भगवान श्रीहरी विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की त्याला सदैव फळ येतील. तसेच या झाडाचे पूजन व भक्ती केल्याने व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होते. या झाडाला प्रदक्षिणा घातल्याने अपत्य प्राप्ती होते. तसेच या झाडाच्या सेवेने इच्छित फळ प्राप्ती होते. इतकं महत्त्व या उंबराच्या झाडाला दिले जाते.
या झाडाची पूजा खास करून गुरुवारी केली जाते. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबत आणि परिवारासोबत शेअर करा.